नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज मार्केटला सुट्टी होती आणि मागच्या आठवड्यामध्ये मार्केट क्रॅश झाला होता. मार्केटमध्ये खूप जास्त घसरण झाली होती आणि ही घसरण का झाली होती याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. घसरणीच्या मागचे जे मुख्य कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यामध्ये निफ्टी किंवा आपलं इंडियन मार्केट कोणत्या दिशेने जाईल, त्याचा कल काय असेल, या सगळ्या गोष्टींवर आपण माहितीपूर्ण चर्चा करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. मित्रांनो, हे एक आर्टिकल तुम्ही बघू शकता. यामध्ये दलाल स्ट्रीट पुढच्या आठवड्यात कसं परफॉर्म करेल, कोणकोणते फॅक्टर त्याला अफेक्ट करतील, या सगळ्यांवर चर्चा केलेली आहे. तुम्ही इथे खाली बघू शकता की मार्केट हे ओलाटाईल राहील, म्हणजे वर जास्त खूप खाली होईल आणि त्याचं रिझन आहे की पुढच्या आठवड्यामध्ये खूप सारे इव्हेंट आहेत. त्यातलं पहिलं इव्हेंट आहे की आपला बजेट येणार आहे. त्यानंतर दुसरं रिझन आहे की फेडरल रिझर्वची मीटिंग होणार आहे, ज्यामध्ये इंटरेस्ट रेट कट होणार की नाही यावर डिसिजन येईल आणि मार्केट त्या मीटिंगवर लक्ष ठेवून आहे. आणि या मीटिंगच्या डेट्सबद्दल आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर ऑटो सेल्सचे जे जानेवारी महिन्याचे नंबर्स आहेत ते 1 फेब्रुवारीला येतील. सो तो डेटा पण बघण्यास मार्केट उत्सुक असेल आणि त्यानुसार मार्केटचा कल ठरेल. त्यामुळे कोणताही डेटा हा खालीवर झाला तर बुल्स आणि बेअर्स त्याचा फायदा उचलून मार्केटला वर किंवा खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, इथे बघू शकता आपण की मागच्या आठवड्यात फक्त 3च दिवस मार्केट हे ओपन होतं. त्यामुळे जो हॉलिडे होते त्यामुळे ह्या वीक खूपच छोटा होता. त्यामध्ये निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे डिक्लाइन झाले होते. निफ्टी 21,352 वर क्लोज झाला होता. येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचे Q3 अर्निंग असतील, FIची सेलिंग असेल, बजेट येणार आहे आणि फर्स्ट FOMC मीटिंग म्हणजे फेडची पहिली मीटिंग. अमेरिकेमध्ये मित्रांनो जानेवारीपासून त्यांचं फायनान्शियल इयर स्टार्ट होतं आणि नवीन फायनान्शियल इयर जे जानेवारी 2024 पासून चालू झालेलं आहे त्यामध्ये फेडची ही पहिली मीटिंग असणार आहे. सो हे कमिंग वीकमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आता येणार आहेत आणि बेंचमार्कमध्ये जे बेंचमार्क इंडायसेस आहेत त्यामध्ये आपल्याला टफ फाईट दिसणार आहे बुल्स आणि बेअर्समध्ये. बुल्स हे मार्केट वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील तर बेअर्स हे मार्केटला खाली ओढण्याचा प्रयत्न करतील. मागच्या आठवड्यामध्ये काय झालं होतं मित्रांनो की सेबीने एक डिस्क्लोजर नॉर्म आणला होता, जे मागे अदानीमध्ये हिंडनबर्ग रिपोर्टमुळे जी घसरण झाली होती त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानुसार सेबीला एक नॉर्म डिस्क्लोज करावा लागला होता. सांगावं लागलं होतं की जे प्रायव्हेट फॉरेन इन्स्टिट्यूट प्लेयर आहेत, जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल आहेत, त्यांना आपल्या पैशाबद्दल माहिती द्यावी लागेल. ते पैसा जो भारतात लावत आहेत त्या पैशाचा सोर्स कुठला आहे हे त्यांना सांगावं लागेल, असा एक नवीन नॉर्म सेबीने काढला होता. आणि ह्या नॉर्ममुळे असं एक सांगितलं होतं की याची काही डेडलाईन असेल आणि त्या डेडलाईन म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंतची डेडलाईन दिली होती आणि तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक पैशाची खबर द्यावी लागेल सेबीला, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टरने त्या नॉर्म्सला घाबरून आपले पैसे काढण्यास सुरुवात केली होती. म्हणजे ज्या पैशाचा सोर्स त्यांना अवेलेबल नाहीये त्या पैशांचा ते पैसे मार्केटमधून ते काढून घ्यायला लागले होते. आणि हे कशासाठी सेबीने पाऊल उचललं होतं तर जे मॅन्युप्युलेटिंग होतं प्रायव्हेट कंपनीजमध्ये ते कमी करण्यासाठी सेबीने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे FIची सेलिंग ही खूप वाढली होती. परंतु त्यानंतर सेबीने क्लिअर केलं की याची काही डेडलाईन नाही आहे, नो इमिडिएट डेडलाईन्स. त्यामुळे पैसे हे लगेच विकण्याची गरज नाही आहे. सेबी FIला पूर्ण वेळ देणार आहे, ज्यामध्ये FI त्यांना ते लावत असलेल्या पैशाच्या सोर्सबद्दल माहिती सांगू इच्छितात आणि त्यांना ती द्यावी लागेल. त्यासाठी सेबी त्यांना वेळ देणार आहे. आणि सेबीच्या ह्या क्लिअरन्स नंतर FIने सेलिंग थांबवली नाही आहे, पण थोडी कमी केली आहे. त्यामुळे जी पॅलिंग सेलिंग चालू होती FIची ती थोडीशी सध्या कमी झाली आहे. FIच्या सेलिंगचं पुढचं एक कारण होतं की जे यील्ड आहे फेडची मीटिंगमध्ये ते यील्ड कमी होणार, जे रेट्स आहेत ते कमी होणार नाही अशी आशा दिसते आहे. आणि त्यामुळे जे यील्ड आहेत बॉन्ड यील्ड ती वाढली आहे. त्यामुळे FI आपल्या मार्केटमधून पैसा काढून बॉन्ड यील्डमध्ये गुंतवत आहे. दुसरं रिझन आहे की मार्केटचे व्हॅल्युएशन सध्या हाय आहे. जे रिझल्ट येत आहेत कंपन्यांचे ते अपेक्षेपेक्षा थोडे कमी येत आहेत. त्यानंतर आपण जसं डिस्कस केलं होतं की जिओ पॉलिटिकल रिझल्ट इस्रायल हमासच्या लढाईबद्दल चाललं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मार्केट हे डाऊन येत आहे. मित्रांनो, तिसरं रिझन असेल पुढच्या आठवड्यात जे मार्केटची दिशा ठरवेल त्यात असेल की अर्निंग. Q3 मध्ये भारतीय कंपन्या अर्निंग घोषित करणार आहेत पुढच्या आठवड्यात. त्यात मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं तुम्ही बघू शकता. ITC आहे, बजाज फायनान्स आहे, L&T आहे, सन फार्मा आहे, मारुती सुझुकी आहे, टायटन आहे, अदानी पोर्ट्स आहेत. ह्या कंपन्या आपला रिझल्ट घोषित करणार आहेत. याशिवाय NTPC आहे, अदानी आहे,
अदानी एंटरप्राइजेस, भारत पेट्रोलियम आहे, अदानी टोटल गॅस आहे, डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरी आहे, फार्मा कंपन्यांचे रिझल्ट आहेत, बँक ऑफ बडोदाचे रिझल्ट आहेत, वोल्टास, डाबर इंडिया या सर्व मोठ्या कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत. जर अपेक्षेपेक्षा या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले तर मार्केट हे वर जाईल, पण जर ह्या कंपन्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत तर मार्केट मात्र खाली येण्याचा प्रयत्न करेल. तर कंपन्यांचे रिझल्ट हे सुद्धा मार्केटची दिशा ठरवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यानंतर पुढचं कारण असणार आहे मित्रांनो की जे आपलं बजेट येणार आहे. आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी 1 तारखेला 1 फेब्रुवारीला बजेट अनाऊन्स करणार आहेत आणि बजेटमध्ये ज्या मार्केटने अपेक्षा केल्या आहेत, जसं की आपण इथे बघू शकता की काय काय अपेक्षा केल्या आहेत मार्केटने, की फंड दिला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्यानंतर ॲग्रिकल्चरवर फोकस केलं पाहिजे आणि मॅन्युफॅक्चरर्सला ज्या प्लेयर आहेत त्यांच्यासाठी काही काम पॉलिसी तयार केल्या पाहिजेत. तर या सगळ्या ज्या गोष्टी मार्केट अपेक्षा करून चाललं आहे बजेटपासून, त्यानुसार जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मार्केट परत खाली येईल आणि अपेक्षा ह्या जर पूर्ण झाल्या तर मार्केट वर जाण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यानंतर जे आपण बजेट देणार आहे फायनान्स मिनिस्टर, ते GDP ग्रोथ 10.5% कन्सिडर करून देणार आहे आणि जे स्ट्रीट आहे म्हणजे जे मार्केट आहे त्यांना काय वाटतं की सिग्निफिकंट बूस्ट मिळाला पाहिजे. ज्या कॅपेक्स स्पेंडिंग आहेत, इन्फ्रावर आहे किंवा अजून कोणत्याही गोष्टीवर जे स्पेंडिंग आहे ते मागच्या वेळेस जे 10 लाख करोड होतं त्यापेक्षा ह्यावेळेस नक्की जास्त असलं पाहिजे अशी मार्केटची अपेक्षा आहे. पुढचा जो मेन फॅक्टर राहील मित्रांनो तो आहे जानेवारीचा ऑटो सेल, जो 1 तारखेला 1 फेब्रुवारीला येईल आणि यामध्ये मार्केटने अपेक्षा केली आहे की पॅसेंजर सेल्स हा 4.4% मागच्या वेळेस वाढला होता, तर त्यापेक्षाही थोडा अजून वाढेल अशी अपेक्षा आहे. तसंच हिरो मोटर कॉर्पचा टोटल सेल हा मागच्या वेळेस पडला होता, तो आता कसा अपेक्षित आहे जानेवारीमध्ये, आणि तो आल्यानंतर त्याच्या नंबरनुसारही मार्केट हे खाली आणि वर जाऊ शकतं. त्यानंतर पुढचं मेन कारण जे मार्केटच्या मुवमेंटला ठरवेल ते आहे की फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ते गुंतवणूक करतील की आपले ते इक्विटी विकतील, यावर सगळं आहे. मागच्या आठवड्यामध्ये मित्रांनो जवळजवळ 12,000 करोडची त्यांनी विक्री केलेली आहे. तिथेच जे आपले डोमेस्टिक प्लेयर आहेत त्यांनी 9,000 करोडची बाईंग केली आहे. आतापर्यंत जानेवारीमध्ये पूर्ण FISने विकले आहेत. किती शेअर विकले आहेत तर जवळजवळ 35,700 करोडचे शेअर त्यांनी विकले आहेत. त्याच्या अगेन्स्ट DIने 19,900 करोडची बाईंग केली आहे. त्यामुळे मार्केट हे खूप जास्त मागच्या आठवड्यात पडलं होतं, कारण की FIच्या फ्लोनुसारच मार्केट वर किंवा खाली जात असतं. DI फक्त मार्केटला सांभाळण्याचं काम करू शकते, ती वर किंवा खाली घेऊन जाऊ शकत नाही. याच्यामध्ये पण असं दिलं आहे की FI सेल करत होती, DI विकत घेत होती आणि यांच्यामध्ये हे टग ऑफ वॉर कंटिन्यू चालू होतं, त्यामुळे व्हॉलॅटिलिटी ही होतीच. FIचं विकण्याचं कारण काय आहे? एक तर जे सेबीचं नोटिफिकेशन निघालं होतं ते एक कारण होतं. दुसरं आहे की जर रेट कट झाले नाही तर जे बॉन्डची यील्ड ती परत वाढायला चालू झालेली आहे. जी 3.8% होती 10 इयर्सची जी यील्ड होती ती परत 4.18%ला आलेली आहे. त्यामुळे हे काय दर्शवतं आहे, ही जी यील्ड वाढली आहे ते काय दर्शवतं आहे? हे दर्शवतं आहे की जे फेड आहे ते रेट कट कधी करेल? फक्त S2 म्हणजे आता जो 6 महिने असतील, हे फायनान्शियल इयर 2024 अमेरिकेचं आहे, म्हणजे S2 म्हणजे जून पासून पुढे डिसेंबरपर्यंत, जूनपर्यंत रेट कट होणार नाहीत अशी आता मार्केट अपेक्षा करत आहे. त्यामुळे FIचा फ्लो हा कंटिन्युअस बाहेर चालला आहे, सेलिंग करत आहे आणि बॉन्ड यील्ड वाढत झाली आहे. जेव्हा रेट कट होतील तेव्हाच ही बॉन्ड यील्ड कमी होईल आणि FI तिथून पैसा काढून मार्केटमध्ये लावेल. मित्रांनो, यानंतर आपण अजून एका गोष्टीवर चर्चा करूयात की बजेटपासून दलाल स्ट्रीटच्या काय अपेक्षा आहेत, म्हणजे मार्केटच्या काय अपेक्षा आहेत. मार्केट जे ऑटो सेक्टर आहे ते जनरली बघत आहे की ग्रीन मोबिलिटीला ज्या EV व्हेकल आहेत त्यांना थोडं पुश द्यावं आणि इन्फ्रा डेव्हलपमेंटसाठी बजेटमध्ये काही गोष्टी असाव्यात. जसं की मेनली फोकस जो आहे, सपोर्ट पाहिजे त्यांना ग्रीन मोबिलिटीसाठी अपकमिंग बजेटमध्ये, म्हणजे EV सेक्टरला बूम देण्यासाठी काही ना काही बजेटमध्ये तरतूद असावी असं त्यांना वाटतं. आणि दुसरं आहे की हे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलपमेंट आहे त्यासाठी पण काही ना काही तरतूद असावी अशी मार्केटची अपेक्षा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की ते काय एक्सपेक्ट करतात की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कंटिन्यू चालू राहिले पाहिजेत आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरलाही बूम मिळाला पाहिजे. ग्रीन मोबिलिटी म्हणजे EV सेक्टरला फास्ट अजून हे करण्यासाठी इथे बघू शकता इलेक्ट्रिक व्हेकल्सला एनकरेज करण्यासाठी फास्टर प्रमाणात गव्हर्नमेंटला सपोर्ट द्यावा लागेल असं एक मार्केट अपेक्षा करून चालत आहे. तर बजेटमध्ये ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर मार्केट खुश होईल आणि नक्कीच वर जाण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर मित्रांनो, जे एक म्हणजे आतापर्यंत दरवर्षी बजेट येतं, बजेटच्या आधी मार्केट कुठे असतं आणि बजेटच्या नंतर मार्केट कसं रिॲक्ट करतं, आधी कसं रिॲक्ट करतं, याबद्दल आपण थोडंसं टेक्निकली डेटा वाईज एक अनालिसिस करूयात. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता
की फॉल जस्ट बिफोर बजेट, म्हणजे बजेट येण्याच्या आधीचा जो आठवडा असतो त्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये फॉल होत असतो. आणि याचा डेटा पण त्यांनी दिलेला आहे. 2020मध्ये बजेट येण्याच्या आधी जो आठवडा होता तेव्हा मार्केट हे 12,450 वरून 11,600 पर्यंत पडलं होतं. म्हणजे जवळजवळ 6.83% घसरण मार्केटमध्ये झाली होती. जर 2021 साठी हा आपण डेटा बघितला तर 14,750 पासून 13,600 पर्यंत मार्केट पडलं होतं. हे जवळजवळ 7.80% एवढं मार्केट वरून खाली पडलं होतं. हे फक्त एका वीकसाठी आहे. बजेट येण्याच्या एक वीक आधी मार्केटने कसं परफॉर्म केलं हा डेटा आहे. जर 2022चा डेटा बघितला तर 18,350 पासून 17,077 पर्यंत मार्केट पडलं होतं. जवळजवळ 6.94% ची घसरण मार्केटमध्ये झाली होती. 2023चा मागच्या वर्षीचा जर डेटा आपण बघितला तर 18,251 पासून 17,400 पर्यंत मार्केट पडलं होतं. म्हणजे 4,063% इतकं मार्केट पडलं होतं. ही फिगर तुम्ही थोडीशी लक्षात ठेवावी. 4.63%. जर करंट फायनान्शियल इयरचं बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये मार्केटचा जो हाय होता 21,851, तिथून मार्केट पडून जो लोएस्ट पॉईंट होता तो 21,137, म्हणजे 3.27% हे मार्केट पडलं आहे. चार्टवर सुद्धा आपण हे कन्फर्म करूया. पण मित्रांनो, यामध्ये एक ट्विस्ट असा आहे, जो डिस्क्लेमर मी देऊ इच्छितो. यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, पॉइंट टू बी नोट, जेव्हा पण मार्केट खाली पडलं त्याच्यानंतर मार्केटने हे फ्रेश हाय दिलेला आहे प्रत्येक बजेट नंतर. म्हणजे आता जरी मार्केट पडत असेल, बजेटमुळे जरी ते पडलं तरी ते नंतर वाढलं आहे. हा 5-6 वर्षाचा इतिहास आहे. जेवढा डेटा आपल्याकडे आहे तेवढा मी सांगतोय. कदाचित या मागे पण डेटा आपण जर बघितला तर नक्कीच बजेट नंतर हे मार्केट नवीन हाय बनवत असतं. आणि ह्या बजेट नंतर ही हिस्ट्री रिपीट होईल का हे आपल्याला येणारा काळच सांगू शकेल. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की हे जर चालू मागच्या आठवड्यामध्ये जो हाय लागला होता जवळजवळ तो इथे होता. आणि इथून जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं की इथून हा जो फॉल खाली आलेला आहे हा किती टक्के आहे तर 3.28% आपण इथे बघू शकता. आपण आता चार्टमध्ये सुद्धा हे बघितलं की 3.28%चा फॉल हा मार्केटमध्ये झाला होता. हा जो फॉल आहे, हा जो खालचा बॉटम आहे, ग्रीन कॅन्डलची जी खालची लाईन आहे तिथपर्यंतचा हा फॉल धरलेला आहे. सध्या मार्केट त्यापेक्षा थोडंसं वर आहे. पण ऑन अन ॲव्हरेज जर आपण मागचा डेटा जर ॲव्हरेज केला तर जवळजवळ 5%, 4.5% ते 5%, 5% मार्केट हे बजेटच्या आधी पडतं. त्यामुळे अजून 3 जे ट्रेडिंग दिवस आहेत, 29, 30 आणि 31 तारीख, ह्या 3 दिवसांमध्ये जर मार्केटने रिॲक्ट केलं आणि बजेटच्या आधी अजून पडायचं ठरवलं तर तो अजून कुठपर्यंत येऊ शकतो हे सुद्धा आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, आपण हे जे मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं तेव्हा काढलेले हे आपण सपोर्ट झोन आहे इथे. सो जर ह्या मागच्या वीकच्या हाय पासून आपण जर बघायचं ठरवलं तर मार्केट आपल्या बाईंग झोनमध्ये इथे सेंटर लाईन पर्यंत, म्हणजे जवळजवळ 21,800, म्हणजे ह्या जर बॉटम झोन पर्यंत जरी मार्केट पडलं इथे खाली बॉटम ग्रीन लाईन पर्यंत जो 20,800 ची लेवल आहे, 20,800 पर्यंत जरी मार्केट पडलं तर त्याचं पर्सेंटेज असेल हे 4.8% जवळजवळ. सो जी ॲव्हरेज पडण्याची जी डेटा आहे जवळजवळ 5%चा, आणि इथे एक बाईंग झोन सुद्धा उपलब्ध आहे. तर मला वाटत नाही की मार्केट या लेवलपेक्षाही खाली जाईल. जास्तीत जास्त या लेवलला तो टच करेल असं माझी अपेक्षा आहे. आणि बजेट नंतर जे आपण बघितलं होतं की मार्केट न्यू हाय लागतो, तर यानंतर मार्केट असं वाढून वर जाईल असं मला वाटतं. पण पुढच्या आठवड्यात नक्कीच मार्केटमध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी असेल आणि मार्केट इथेच कुठेतरी फिरण्याचा प्रयत्न करेल आणि तो कदाचित खाली इथे टच येऊन परत वर जाण्याचा ट्राय करेल असं मला वाटतं. तर मित्रांनो, आपण आज बघितलं आहे की येणाऱ्या आठवड्यात मार्केटची दिशा काय असेल यासाठी खूप सारे फॅक्टर म्हणजे त्यांचा प्रभाव असणार आहे. सो मार्केट हे फक्त साईडवेज राहील असं मला वाटतं. खूप जास्त खाली पडणार नाही, आणि पडलं तरी खाली एक स्ट्रॉंग झोन आहे, सपोर्ट झोन, जिथे मार्केट थांबू शकतं आणि तिथून परत एका नव्या उंचीवर जाण्यास मार्केट तयार राहील. त्यामुळे घाबरून न जाता शेअर वाईज तुम्हाला जे शेअर आवडतात, ज्या कंपन्या आवडतात त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.